तर आम्ही तिघी बहिणी लोकांचं खूप प्रेशर होतं आमच्यावर की लग्न करायला पाहिजे आणि घरातली मीच मोठी आहे सर। दिवसा शेतीत कष्ट करून रात्री मंडप बांधायला जाऊन सर त्यांनी स्वतः आम्हाला शिकवलं। मी सायकल डोक्यावर उचलून अक्षरशः डोक्यावर उचलून नेऊन मी शिक्षण घेतलेलं आहे सर। आणि म्हणजे गुडघ्यापर्यंत चिखल असायचं सर। आम्ही 2 ड्रेस न्यायचो सोबत। एक ड्रेस पूर्ण चारी ओलांडल्यानंतर चारीच्या पाण्यातून बाहेर पडल्यानंतर चेंज करायचो सर तिथे, आणि मग पुन्हा तिथे सुकवत घालायचो एक ड्रेस आणि एक घालून जायचो सर तिथे। सायकल डोक्यावर उचलून न्यायचो सर रस्त्यापर्यंत, आणि मग रस्त्याला लागल्यानंतर 8 किलोमीटर आम्ही सायकलवर प्रवास करायचो सर। त्यांना वाटलं की कारण माझ्या गावातली पहिली पोरगी PSI किंवा गावातली पहिली PSI मी आहे सर, अजून मुलगा मुलगी कोणीच PSI नाही झालं। नमस्कार, मी कुमारी ललिता विजय सातव। मी आत्ताच MPSC मधून PSI 2022 या परीक्षेत यश मिळवलं आहे, आणि मी एकरुखे गावची रहिवासी आहे। मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा एकरुखे येथे पूर्ण केलं, आणि माझं माध्यमिक शिक्षण मी प्रवरा माध्यमिक स्कूल एकरुखे येथेच पूर्ण केलं, आणि मी पदवीचं शिक्षण सिटी जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथून पूर्ण केलं आहे। आणि मी 2018ला ग्रॅज्युएशन पास केलं। त्यानंतर मी MPSCची तयारी पुण्यामध्ये जाऊन केली। मी 2020चा इंटरव्ह्यू पण दिला होता, पण तिथे फायनल लिस्टला माझं झालं नाही। तर मी आता ही 2022च्या PSI परीक्षेत मी यश संपादन केलं आहे। आणि माझ्या कुटुंबात आम्ही 6 जण असतो, म्हणजे माझे आई वडील, आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ। आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप काही सॅक्रिफाईस केलं आहे, म्हणजे ते माझ्या यशाचं जे क्रेडिट आहे मी त्यांनाच देते। माझे वडील एक शेतकरी आहेत, आणि ते स्वतः शेतीत कष्ट करून पण म्हणजे त्यांनी एक साईड बिझनेस म्हणजे साईड व्यवसाय चालू केला होता सर, एका मंडप बांधण्याचा। ते स्वतः करायचे सर, आणि त्यांनी त्याच्यातून म्हणजे एवढं रात्रंदिवस जागून किंवा दिवसा शेतीत कष्ट करून रात्री मंडप बांधायला जाऊन सर त्यांनी स्वतः आम्हाला शिकवलं सर, आणि आम्हाला खूप चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं सर आम्हाला त्यांनी। पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस आम्ही राहायचो तर ते आमचं घर तर खूपच छोटं होतं सर, म्हणजे 2 खोल्यांचं घर होतं, आणि आम्हाला म्हणजे लाईट पण नसायची सर। मी चिमणीच्या याच्यावर अभ्यास केलेला आहे, ज्यावेळेस पहिली चिमणी रॉकेलची चिमणी कंदीला असायचा त्यावेळेस 10वी आणि 12वीचं शिक्षण मी तसं घेतलं। आणि सर आमच्याकडे रस्ता पण नसायचा, मी सायकल डोक्यावर उचलून अक्षरशः डोक्यावर उचलून नेऊन मी शिक्षण घेतलेलं आहे सर। आणि म्हणजे गुडघ्यापर्यंत चिखल असायचं सर। आम्ही 2 ड्रेस न्यायचो सोबत। एक ड्रेस पूर्ण चारी ओलांडल्यानंतर चारीच्या पाण्यातून बाहेर पडल्यानंतर चेंज करायचो सर तिथे, आणि मग पुन्हा तिथे सुकवत घालायचो एक ड्रेस आणि एक घालून जायचो सर तिथे। आणि सायकल डोक्यावर उचलून न्यायचो सर रस्त्यापर्यंत, आणि मग रस्त्याला लागल्यानंतर 8 किलोमीटर आम्ही सायकलवर प्रवास करायचो सर। मला खूपच आनंद झाला, कारण ज्यावेळेस मी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा सांगितलं की माझं सिलेक्शन झालंय आणि मी PSI झाले तर ते खूप आनंदित होते। आणि सर त्यांना असं वाटलं की म्हणजे माझ्या कष्टाचं खरंच मी इतक्या दिवस वाट बघितली, मी लोकांना फेस केलं, त्याचं माझ्या कष्टाचं चीज झालं सर। आणि खरंच त्यांनी खूप माझ्यासाठी म्हणजे सॅक्रिफाईस पण केले सर। आम्ही तिघी बहिणी लोकांचं खूप प्रेशर होतं आमच्यावर की लग्न करायला पाहिजे, आणि घरातली मीच मोठी आहे सर। तर त्यांनी या गोष्टीला म्हणजे न डगमगता लोकांना न जुमानता सर त्यांनी मला पुढे शिकवलं, आणि मी ह्या पदापर्यंत पोहोचू शकते। आणि माझ्या यशाचं तर क्रेडिट मी पुन्हा त्यांनाच देते सर, पूर्ण क्रेडिट मी माझ्या आई वडिलांना देते। ते रात्रंदिवस माझ्यासाठी शेतात कष्ट करून मला त्यांनी पैसा पुरवला सर। मला कधी कोणती कमी भासू दिली नाही सर त्यांनी। म्हणजे ज्यावेळेस मी 2020ला परीक्षा दिली सर, त्यावेळेस मी PSIच नाही सर, आणखी 6 मेन्स दिलेल्या होत्या। एक्साइज PSI, टॅक्स असिस्टंट, क्लरिकल वगैरे खूप दिल्या होत्या सर MPSC मध्ये, आणि त्यामध्ये मी 4 महिन्यात माझे 6 रिझल्ट घालवले सर। मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी मला खूप साथ दिली सर। म्हणजे ते मला सांगायचे की तू कर, तू होशील, आणि तू मागे हटू नको। आणि त्यांच्या या विश्वासावरच मी आज 2022 PSI उत्तीर्ण करू शकले सर। मूळ 18 वर्षाचं झालं म्हणजे लग्न केलं पाहिजे ही आपल्या गावाकडचं म्हणजे समाजाचं एक मानसिकता आहे सर, आणि ती मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे। आणि ते मानसिकतेला म्हणजे आपल्या आसपासचं वातावरण त्या मानसिकतेला एक आणखीन पोषक वातावरण देतं सर, आणि त्यातूनच आपल्या गावातील लोक मुलींना बाहेर पाठवत नाही शिकवायला, किंवा त्यांना
तेवढं शिक्षण देत नाही सर. आणि त्यामुळे आपल्या मुलींमध्ये जेवढे खूप मोठे गट्स असतात, करण्याची ताकद असते, पण सर त्यांना ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा तो ट्रॅक मिळत नाही, त्यांना ती दिशा मिळत नाही सर. त्यामुळे ते मागे राहून जातात सर. नाहीतर आपल्या मुलींमध्ये खूप काही करण्याची ताकद असते सर. एकच व्यक्तीला गुरु मानलं पाहिजे. आणि सर त्यांनी जास्त क्लासेसच्या भपकेबाजीमध्ये न पडता सर स्वतःचा सेल्फ स्टडी केला तर खूप चांगला असेल. आणि सेल्फ स्टडी केल्यानंतर स्वतःच्या सेल्फ नोट्स पण खूप गरजेच्या आहे सर. आणि एक अटेम्प्टमध्ये काही होत नाही सर. तुम्ही एक अटेम्प्ट दिला म्हणजे खचून जाता. मग म्हणजे MPSCतला हे तर नाहीच आहे सर. पेशन्स खूप पाहिजे. तुम्हाला माहिती तुम्ही करू शकता तर तुम्ही त्या जिद्दीने 2-3 अटेम्प्ट देऊन पण तुम्ही होऊ शकता सर. म्हणजे एक अटेम्प्टमध्ये नाही झाले आणि सेकंड अटेम्प्टला तुम्ही गिव्ह अप करताय तर नेव्हर गिव्ह अप सर. तुम्ही करू शकता. हीच मला जिद्द ठेवून पुढे तुम्ही जायला पाहिजे. एखादाच क्लास लावला पाहिजे सर. आणि सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला पाहिजे. स्वतःच्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहे सर ह्या क्लासेसमध्ये, ह्या अभ्यासामध्ये. आणि स्वतःच्या नोट्स काढून आपण त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. नाहीतर मुलं नोट्स काढतात पण त्याचा व्यवस्थित वापर नाही करत, की फक्त पुस्तकच वाचत बसतात. आणि मार्केटमध्ये जे नवीन पुस्तक येईल ते नवीन पुस्तक घेतात सर. एकच पुस्तक वाचायचं पण ते 10 वेळेस वाचलं तरच तुम्ही त्याच्यात मास्टर बनवू शकतात किंवा तो सब्जेक्ट तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही परिपूर्ण होऊ शकतात. आणि सर MPSC मध्ये म्हणजे एक अटेम्प्ट झाला तर लगेच किंवा यश नाही मिळालं तर खचून नाही जायचं सर. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही करू शकता तर तुम्ही कराच. तुम्ही खचून नका जाऊ. मग 1 वर्ष लागो, 2 वर्ष लागो. आणि जर तुम्हाला वाटतं की आता नाही करू शकत तर तुम्ही गिव्ह अप पण करा. प्लॅन B पण तयार ठेवा सर. माझा प्लॅन B होता. माझं कॉमर्स झालेलं आहे सर. मी अकाउंटंट म्हणून जॉब करणार होते सर बाहेर, जर माझ्या इथे झालं नाही तर. आणि मी साईड बाय साईड अभ्यास पण करणार होते सर. आमचं फिजिकल असतं सर 100 मार्क्सचं. आणि ते आता क्वालिफाय केलंय. मुलींना 400 मीटर पळायचं 1 मिनिट 15 सेकंदात. आणि गोळा 6 मीटर फेकायचा. लांब उडी 4 मीटर फेकायची. तर ती मी क्वालिफाय केली. आणि त्यानंतर मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले सर. आणि इंटरव्ह्यू नंतर आता फायनल लिस्टला सर. माझा इंटरव्ह्यू एकदम छान झाला, कारण माझा इंटरव्ह्यू हा फक्त 4 ते 5 मिनिटाचाच झाला. आणि त्यामध्ये मला जास्त असं फॅक्च्युअल नाही विचारलं सर, की जो मला अडचणीचा ठरू शकतो. मला ओपिनियन बेस विचारले होते, म्हणून माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला सर. प्रत्येकाला वाटतं की पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि तिथे गेलंच पाहिजे तरच आपण यश संपादन करू सर. असं काही नाहीये. ज्यावेळेस मी 2019 म्हणजे 2018ला गेले होते सर पुण्यात, त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला अवेलेबल नव्हतं सर ऑनलाईन वगैरे काही, म्हणजे आम्हाला जावंच लागत होतं. पण आता सर कोरोनापासून डायरेक्ट घरापर्यंत अवेलेबल झालं किंवा प्रत्येक घरात मोबाईल फोन आले त्याच्यामुळे. आणि ऑनलाईन क्लासेस चालू झाले सर. आपल्याला घरापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आपल्याला ऑनलाईन क्लासेस मिळतात. आपण घरात बसूनही तोच अभ्यास करू शकतो. आणि टेस्ट सिरीजचं म्हणायला गेलं तर टेस्ट सिरीज पण आता प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. आणि तुम्ही घरी बसून पण तेवढाच अभ्यास करू शकतात. तुमच्या मनात असेल तर तुम्ही कुठेही अभ्यास करू शकता सर. पुणेच पाहिजे असं काही नाहीये. हो सर. एक मुलगी 2 घर सांभाळते म्हणतात ना सर. मग त्या मुलगी शिकली प्रगती झाली असं मला वाटतं सर. एका घरातली मुलगी आता मी माझ्या घरात शिकले तर मी माझ्या बहीण भावांना पुढे घेऊन जाणार, किंवा मी दुसऱ्याच्या घरात गेले पुढे तर त्या घरातले लोक मी पुढे घेऊन येणार सर. छान वाटतं. कारण हा अनुभव तर माझ्यासाठी खूपच मोठा आहे. आणि सगळेजण सत्कार वगैरे करतात. खूप छान वाटतं सर. असं वाटतं की यार खरंच आपण काहीतरी अचीव्ह केलंय. माझ्या आईवडिलांचं नाव मोठं केलंय. आईवडिलांना पण खूप छान वाटतं सर. ते तर अक्षरशः रडले माझ्या ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस. म्हणजे ज्यांना की भेटायला खूप लोक वेटिंगला असतात त्यांनी आज मला डायरेक्ट स्टेजवर बोलवलं आणि सत्कार केला. त्याचाही मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे आणि खूप भारी वाटतं सर.